रमाबाई, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. काय? तुमच्या माहेरच्या संदर्भात आहे. गोपाळ दादाचे काही कळले का? अगदी अचूक ओळखलेत रमाबाई. खरेच? होय, म्हणजे आमची भेट नाही झाली अजून, पण आमच्या काही कार्यकर्त्यांची मिरजेत भेट झाली. कसा आहे दादा? अगदी उत्तम आहेत आणि आपल्या साऱ्यांना अभिमान वाटावा असेच कार्य चालविले आहे. ज्योतिरावांच्या सत्यशोधन समितीशी संलग्न होऊन जातीभेद आणि स्पृश्यास्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत आणि हळूहळू त्यांस मोठे यशही मिळते आहे. परमेश्वराची कृपा. गोपाळ दादाचा ठाव ठिकाणा लागला. तो सुखरूप आहे. एवढेच नव्हे तर चांगले कार्यही करतो आहे. खरोखरीच सांगू का, मला खरेच वाटत नाही. साहजिकच आहे. त्यांनी कोणत्या कारणासाठी गाव सोडले हे कळले होते, पण मागील 4 वर्षात त्यांची खुशहाली, ठाव ठिकाणा काहीच कळले नव्हते. त्यामुळे आपण सारे चिंतेत होतो आणि विशेषतः तुमच्या आई आणि अण्णासाहेब. खरोखरच धर्माच्या नावाखाली चालविलेल्या जातीपातींच्या आणि स्पृश्यास्पृश्यतेच्या बेड्यांमुळे आपले लोक जागीच अवरुद्ध होत आहेत आणि हा आपल्या उन्नतीतील फार मोठा अडसर आहे. आणि विशेष म्हणजे याच्या विरोधात उभे राहून प्रगतीची आस दाखविणाऱ्यासच विरोध होतो. गोपाळरावांसारख्या तरुणास आपल्या आई वडिलांपासून आणि बायको मुलांपासून दूर अज्ञातवासात राहावे लागते, ही केवढी मोठी आयरनी आहे. असो, आम्ही आमच्या एका कार्यकर्त्याकरवी गोपाळरावांस निरोप धाडलेला आहे. तातडीने देवराष्ट्रे जाऊन आई, अण्णा आणि सरस्वतीताई यांची भेट घ्यावी. खरेच? होय,